सो नमस्कार मित्रांनो, आमचा प्रवास सकाळचा चालू झाला आणि आम्ही हॉटेलपासून निघालो. आता आम्ही पोचतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि लेट्स गेट स्टार्टेड. तो आता मी जस्ट शिरतोय आतमध्ये. आता मी इथे पार्किंग करून टाकतो गाडीची आणि मग पुढे आम्ही आता जाणार जिथे आम्ही तिकीट काढू पहिले आणि मग आतमध्ये जाऊ. पानी की बोतल और एक पानी का बोतल ले लो ना, दो ले रहे हैं. तनिष्का नो 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 नो, तिकडे नको, ऊन आहे तिकडे. तिकीट काउंटर इकडे आहे आणि आम्ही सध्या वेट करतोय की कधी जाणार तिकीट काउंटरवर. तनिष्काची कॅब, तनिष्का कॅब घाल, आता ऊन खूप लागणार आहे. आपण उन्हात चाललोय. उन्हात चाललो बाबू. का म्हणजे कुठे आलो आपण? तुला पेट बघायचं, तुला तिथून बस करावी लागते. म्हणजे त्यांचीच बस आहे ही. बघा, ही जी बस आहे ना, ही त्याचीच बस आहे आणि या बसमधनं आपल्याला इथपर्यंत सोडतात आणि इथून आपल्याला चालत जावं लागतं किंवा इथे त्यांच्या त्या लेडीज त्यांनी ई रिक्षाच ठेवली आहे. त्यांना काही 50-100 रुपये देऊन आपल्याला परत तिथपर्यंत सोडतात. जिथे आता लेफ्ट हँड साईडला तुम्हाला थोडासा दिसत असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी. तिथे आता थोडंसं चालत जायचं आहे आणि त्या एंट्रन्समधून आता मी आतमध्ये शिरलो आहे आणि इथून जो पाथवे आहे याला थोडंसं चालावं लागतं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला काय म्हणतात ते एस्केलेटर्ससारखं बनवलेलं आहे. म्हणजे लोकांना थोडा त्रास कमी व्हावा म्हणून. बट स्टील तुम्हाला खूप चालावं लागतं. जर तुम्ही उन्हात असाल तर तुम्ही नक्की टोपी घेऊन जा, कारण की प्रचंड ऊन आहे. कारण की एवढे काही इथे शेड्स नाहीत अशा. जर मधला पाथवे सोडला तर या गार्डन साईडला आतमध्ये शिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही खाणं पिणं असेल ते तुम्ही बाहेरच ठेवा. कारण की या पॉईंटच्या आतमध्ये तुम्हाला कोणतंही फूड घेऊन जाता येत नाही. रॅदर दॅन थोडंसं स्नॅक्स फक्त मुलांसाठी घेऊन जाता येतात. बाकी कोणासाठीही तुम्हाला फूड आयटम्स आतमध्ये अलाउड नाहीत. त्यामुळे त्या पॉईंटच्या इथे पूर्ण चेकिंग होतं आणि ते संपूर्णपणे तुमचं फूड टाकून देतात. या पाथवेवर चालताना समोर जे दिसतंय ना, ते इथे खालती बोटिंग चालतं. खूप छान वाटतं तिथे उभं राहिल्यावरती. प्रचंड चांगला फ्रेश सतत वारा असतो. पण आम्ही ते बोटिंग केलं नाही. जर तुम्ही जात असाल तर तुम्ही खालती जाऊन तिकडे बोटिंग करू शकता. आता मी इथून सरळ चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता हे जे आहेत ना, हे एक्स्केलेटर्स आहेत. इथे फक्त आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपण पुढे जाऊ. आता हा संपूर्ण जो परिसर आहे ना, तो सरदार सरोवर डॅमचा आहे. जे राईट हँड साईडला तो डॅम आहे आणि लेफ्ट हँड साईडला जे पाणी दिसतं आहे ना, ते नर्मदा रिव्हरचं पाणी आहे. ते तिथून
जातं ते, म्हणजे बोटिंगसाठी सगळं जे आहे ते. आता हे आहे ना, हे पायथ्याशी आहे म्हणजे, ठीक आहे. तर 2 प्रकार आहेत. इथे तुम्ही येऊन परत जाऊ शकता, ठीक आहे. आता हे ॲक्च्युली वरती चढून आपण पायथ्याशी पोचतो, ठीक आहे. इथे आपल्या जवळजवळ एक 5-6 मजले असतील ते. आणि जर तुम्हाला म्हणजे आतमध्ये जायचं असेल, त्या स्टॅच्यूच्या आतमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला खालती जाऊन करावं लागतं. मला ते खालती जाऊन पूर्ण ती लिफ्ट घ्यावी लागते. आता मी इथे आहे, पण इथे येऊन तुम्ही तो पुतळा आहे ना, त्याला तुम्ही लिटरली हात लावू शकता. आणि म्हणजे ब्युटी बघण्यासारखी आहे, म्हणजे ॲब्सोल्युटली बघण्यासारखी आहे. तर मी कॅमेऱ्यातनं तुम्हाला जास्त हे करू शकत नाही, किंवा मी तुम्हाला त्याची रिअलिटी जास्त दाखवू शकत नाही. पण एकदा तुम्ही इथे येऊन या सगळ्या परिसरातली स्टॅच्यूची एकदा ब्युटी खरंच बघण्यासारखी आहे आणि एन्जॉय करण्यासारखी आहे. आता मी एवढंच सांगू शकतो. आता आम्ही इथून खालती उतरतोय आणि खालती उतरून आता आम्ही ॲक्च्युअल पुतळ्याच्या आतमध्ये जाणार, ठीक आहे. हे सगळे ॲक्सिडेंट्स खालती घेण्याच्या करतायत. आणि मग खालती गेल्यावरती आम्ही पूर्ण लिफ्ट पकडून त्याच्या चेस्टपर्यंत जाणार. हे 182 मीटर्स. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 93 मीटर. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खूप छोटी आहे. 120, 153. चायना, जपान, चीन, इंडिया 182. बुर्ज खलिफा ऐसे मोठे ना. हे कसं कन्स्ट्रक्शन केलं लोक, कन्स्ट्रक्शन कसं केलं. 1 0 पाय डोंगर होता. पाय असं वेळ लागला. जसं आपण आतमध्ये जातो, एकदम थंड AC लावलेला अख्खा हॉल आहे. पूर्ण थकवा निघून जातो, कारण की बाहेर प्रचंड ऊन असतं, गरम होत असतं, आणि आतमध्ये इथे आलं तर एकदम थंड वाटतं. ही संपूर्ण त्याची लॉबी आहे. आता हे जे माझ्या समोर दिसतंय ना, तो एक पाय आहे. हा एक पाय असा इथे आहे, जिथून आपल्याला आतमध्ये एलिव्हेटर्स आहेत, म्हणजे लिफ्टमधनं आपल्याला पूर्ण वरती जावं लागतं. परत राईट हँड साईडला दुसरा पाय आहे, सपोर्ट आहे बघा. हा जो राईट हँड साईडला तो दुसरा पाय. तर ह्याच्यातनं इथे लाईन आहे, त्या लाईनीतनं आपण वरती जायचं आहे. तर आता आम्ही लिफ्टच्या आतमध्ये चाललो आहे. इथे बघा, इथे दिसते लिफ्ट लॉबी 2, म्हणजे एक लिफ्ट इकडे, एक लिफ्ट दुसरीकडे.
लिटरली काही सेकंदात आपण वरती येतो, 20 सेकंदात आपण पूर्ण वरती येतो. आणि आत्ता इथे आम्ही वरती चेस्टपर्यंत पोचलेलो आहोत. हे बघा, हा एक पाय आहे आणि लेफ्ट हँड साईडला एक पाय आहे आणि हे समोर दिसतंय हे विविंग गॅलरी आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. मी लिटरली या गॅपमधनं पूर्ण कॅमेरा बाहेर काढला आहे. तुम्ही नीट बघा, तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर जेव्हा आपण आतमध्ये जातो ना, तो एक पाय आहे ना, म्हणजे 2 स्ट्रक्चर आहेत, 2 पायावरती पूर्ण ते बांधलेलं आहे. तर इथे आतमध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन दिसतं. ॲक्च्युअलमध्ये ते कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे, म्हणजे लिटरली आपल्या म्हणजे खूप सारे सपोर्ट्स वगैरे आपल्याला दिसतात. जसंच आपण खालती येतो तर तिकडे खालती एक छान त्यांचं एक छोटीशी लायब्ररीसारखं दाखवलेलं आहे की कुठे ते पुस्तकं वाचायची, कशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं, ते संपूर्ण खालती शोकेस केलं आहे. तर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा तिथे मुलांची पिकनिक आली होती, शाळेच्या मुलांची पिकनिक आली होती. त्यामुळे ते फारच कुतूहलतेने सगळं वाचत होते, बघत होते. खूप छान वाटलं त्याला बघून. आता संपूर्ण सगळं फिरून आता आम्ही खाली उतरलो होतो. प्रचंड दमलो होतो आणि आम्हाला खूप तहान पण लागली होती. तर इथे त्यांनी पाण्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट, आता मी हा व्लॉग इथेच थांबवतो. ह्याचा पुढचा जो व्लॉग येणार आहे तो गार्डनचा येणार आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण गार्डन आहे, मग त्यांचं पेट शॉप म्हणजे काय, पेट ॲनिमल सगळ्या गोष्टी आहेत, ते पुढच्या व्लॉगमध्ये नक्की येणार आहेत. तर त्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तिकडच्या गंमत आणि ज्या गोष्टी ज्या आता मी केलेल्या आहेत त्यासमोर दिसते ते गार्डन आहे. ह्याचा पूर्ण ब्लॉग मी ह्याच्यानंतर आणणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे माझे जे अपडेट्स असतील, मी कुठे कुठे जातो, कुठे कुठे फिरतो, कुठे मजा करतो, या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला या माध्यमातून देत राहीन. थँक्यू व्हेरी मच सपोर्ट केल्याबद्दल. बाय.